हॅलो एव्हरीवन, माझं नाव मनीष दुगड. जसं आम्ही जे आपले लेक्चर येतात बॅक टू बॅक, ते तरी लेक्चर्स तर आहेत. ही जी मी सिरीज चालू करतो, या सिरीज चालू करण्याचा प्रयत्न असा आहे की जे 3-4 मार्काचे प्रश्न आहेत ते जास्त लोकांकडे गेले पाहिजे. आता हा जो पाठीमागे जो क्वेश्चन तो 3-4 मार्काचा, ह्याच्यानंतरचे पण जे क्वेश्चन असतील 3-4, प्रत्येकाला हाच इंट्रो आहे, 3-4 मार्काचे असतात. मग जसं मोठा लेक्चर असतो 1 तास 1.5 तास, तो ना लवकर ना बघणं, अरे 1 तास मग अवघड आहे नाही का. 7-10 मिनिटाचा व्हिडिओ बघणं सोपं आहे. ते खरं असंच आहे ते. शक्यतो मोठा लेक्चर बघा, आपले मोठे लेक्चर सगळे अवेलेबल आहेत. या सिरीज पण बघा, सिरीज म्हणजे जे क्वेश्चन आहेत ते 3 आणि 4 मार्काचे. ठीक आहे, तर आपण ही सिरीज आहे ती लॉन्च करतोय. हे बॅक टू बॅक तुम्हाला ह्याचे पण लेक्चर येतील. ठीक आहे, चालू. 4 मार्काला तिन्हीपैकी एक तरी. प्रूव्ह दॅट द अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. आता अल्टिट्यूड आम्ही लय वेळा ऐकलं. आता अल्टिट्यूड कॉन्करंट आम्ही लय वेळा ऐकलंय. अल्टिट्यूड सांग. ट्रायंगल, एक ट्रायंगल आहे, एक ट्रायंगल ए बी सी, कॉन्करंट 3 लाईन, ही 1 ही 2. त्याचे एक रिझन सांगतो मी ही लाईन अशी का काढली. ठीक आहे, एक रिझन फक्त समजून घ्या. हा, फक्त हे रिझन समजून घ्या, एकदा मी सांगेन. ह्याला डी द्या, ह्याला ई द्या, याला एफ द्या. अल्टिट्यूड. आता अल्टिट्यूड म्हणजे काय? 2 जणी तिथं आहेत, तुला तिथं पोहोचायचंय, ते म्हणजे अल्टिट्यूड. 2 लाईनी तिथे आहेत, ह्याला आपण पॉइंट पी देऊ. बघा, हे काय झाला पॉइंट, ह्याला काय दिला आपण ह्याच्यात? पी. पी दिला. हे डी आहे, डी. हे सी आहे. आता बघा, ए ई काय आहे? परपेंडिक्युलर. ए ई परपेंडिक्युलर. बी ला ए ई कशाला परपेंडिक्युलर आहे? तर बी सी ला आहे. तर बी एफ कशाला परपेंडिक्युलर आहे? तर ए सी ला आहे, हे परपेंडिक्युलर. तर सी डी कशाला आहे? तर ए बी ला आहे, हे पण परपेंडिक्युलर आहे. तर आता हे बघा, ही कन्सेप्ट एक आहे. त्याच्या आधी एक बघा, जर ए इथं ई आहे, इथं बी आहे, इथं सी आहे, हे याला परपेंडिक्युलर आहे, तर हे या पी पॉइंटला पण परपेंडिक्युलर पॅरलल आहे. याच लाईनने जर वरती उचललं तर इथं एक पॉइंट बनतोय, त्याला पण परपेंडिक्युलर आहे ना. ए जसं बी सी ला परपेंडिक्युलर आहे, ए ई जसं बी सी ला परपेंडिक्युलर आहे, जसं ए हा पॉइंट पी ला पण परपेंडिक्युलर आहे. ए पी आपण परपेंडिक्युलर टू बी सी. कारण एक पॉइंट फक्त वरती उचला, ही जी लाईन आहे ती वरती येऊन जाऊ, पॅरलल होऊन जाईल. ह्याला हे पॅरलल होतंय, पण ह्याला तर परपेंडिक्युलर. ही एक कन्सेप्ट समजून घ्या. दुसरं राहिलं हे 2 लाईनी तर पी वरून जातात, ते तिसरी लाईन जाती, म्हणजे तिसरी लाईन जाती का? प्रूफ दॅट तिसरी लाईन जाती, हे शो करा. तिसरी लाईन गेली, दोघी तिथं आहेत, तुला तिथं जायचंय, तिला ते शो करा. प्रेम आहे हे, प्रेम भीम काही, प्रेमावानी कोणती गोष्ट असते? पॉवर असते, पॉवर है ना. पॉवर, मनी पॉवर, बॉडी पॉवर. बॉडी पॉवरनी मुलं अट्रॅक्ट होतात, मनी पॉवरनी मुली अट्रॅक्ट होतात. काही मुली असतात म्हणा सज्जन, है ना, पण काही ते ओळखायला लय टाइम लागेल. तुम्ही इकडे लक्ष द्या. आता इथे कशा लिहू शकतात? ए बी सी, इथे लिहून घ्या असं, ए बी सी इज अ वर्टायसेस ऑफ ट्रायंगल. हे झालं. दुसरं इथे काय लिहिणार? आता दुसरा पॉइंट लिहा, इथे काय लिहिणार? ए ई इज परपेंडिक्युलर, ए ई इज परपेंडिक्युलर टू बी सी, हे बी सी. दुसरं काय आहे? बी एफ इज परपेंडिक्युलर टू ए सी, आणि सी डी इज परपेंडिक्युलर टू ए बी. ए बी ठीक आहे, इथपर्यंत कळालं. हे एकदम इझी आहे, हा तर आला तर आरामात करू शकता. हे झालं. नंतर ॲज सिन्स ए ई परपेंडिक्युलर टू बी सी,
therefore AE, A म्हणजे therefore AE perpendicular to BC, therefore AP perpendicular to BC. इथं पण तुम्ही असं लिहू शकता BF perpendicular to AC. तसं मग इथं काय येणार BAP BP perpendicular to AC, BP perpendicular to AC, BF perpendicular to AC, तसं BP perpendicular to AC. एवढं कळालं आता. परपेंडिक्युलर आहे हे फक्त कन्सेप्ट लक्षात ठेव. जर हे इथं परपेंडिक्युलर ते इथं 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 सगळ्यांना परपेंडिक्युलर, इथं नाही. ती तुझी फ्रेंड आहे तर तुझी 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 सगळ्यांची फ्रेंड असणार. समजला ना तू कन्सेप्ट? हे कळालं. आता ह्याला जर ह्याला इक्वेशन 1 द्या, ह्याला 2 द्या. इक्वेशन 1 ला घ्या. इक्वेशन 1 AP परपेंडिक्युलर टू BC असंच हळूच यायचं. परपेंडिक्युलर असेल तर इज इक्वल टू 0, डॉट प्रोडक्ट 0. परपेंडिक्युलर असेल तर 0. लक्षात ठेवा परपेंडिक्युलर डॉट प्रोडक्ट काय असतो 0. तर AP आहे तर हे बार मध्ये येतं. आता हे कसं येतं AP बार आहे. AP बार ला आपण P बार स्मॉल p असेल ना, स्मॉल p बार मायनस a बार लिहू शकतो. ह्याला आपण P बार मायनस a बार लिहिलं आणि याला C बार मायनस B बार लिहिलं इज इक्वल टू 0. मग इथं काय येतं ते हे बघा इथं काय येणार मग P बार आहे ह्याच्यात आणि ह्याच्यात मल्टिप्लाय, मग A पण ह्याच्यात आणि ह्याच्यात मल्टिप्लाय. इथं करा P मायनस A बार C मायनस B बार इज इक्वल टू 0. BC C मायनस A. आता P म्हणजे P काय P डॉट C म्हणजे PC बार, PC येतं मायनस PB बार. कळालं? PB बार. आता हे बघा हे झालं. आता हे तर मायनस AC बार मायनस AB बार. हे कळालं. ह्याला इक्वेशन 3 द्या. हा आता हे आपल्याला प्रूफ काय करायचं इथे लिहा. हे प्रूफ द्या. हे झालं हे प्रूफ दे. टू फाइंड टू प्रूफ लिहायचे. टू प्रूफ इथे ऍड करा खाली. टू प्रूफ GC is perpendicular to AB. नंतर we want to show that. हे असं लिहिलं नंतर बोर्डवाले नाही बघणार नाही माहिती. वी वॉन्ट टू शो दॅट CP is perpendicular to AB. असं जर तुम्ही हे लिहिलं शपथ बोर्डवाले नाही बघणार नाही माहिती का, कारण त्यांना कळून जाईल CP त्याला हे शो करायचंय की AP ला परपेंडिक्युलर. शपथ हे बघणार नाही माहिती का. तुम्ही एकदम नीट लिहू. वी वॉन्ट टू शो दॅट CP परपेंडिक्युलर टू AB. आपल्या भाषेत चालतं. बुक मधली भाषा लिहायची का समजून घ्यायचं आपल्याला. हे पुढे जाऊन कामाला येणार आहे. अभ्यास बोर्डाचा पेपर झाला म्हणजे हे वाया गेलं. कुठे इंजिनिअरिंग मध्ये जातात पुढे 4 वर्ष हेच आहे इंजिनिअरला. मॅथ्स हा सब्जेक्ट सुटत नाही. बाकी सगळे फिजिक्स सुटतो, केमिस्ट्री सुटतो, बायोलॉजी मध्ये माहित नाही आम्हाला. पण फिजिक्स केमिस्ट्री तर नाही. सेकंड सेमिस्टरला नसतो म्हणजे अर्धा 6 महिने फक्त तुम्हाला केमिस्ट्री आणि फिजिक्स करायचं इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर मॅथ्स आणि कोडिंग तर काय म्हणायचं. आणि मॅथ्स असं तसं नसतं 4 आणि 5 पानाचं एक. डोकं हितनं तिकडं जातं है ना. आता कधी कधी आता हे शिकवतो ना तर कॉलेज मधले पोरं मनीष ही कन्सेप्ट कळाली नाही, हा फॉर्म्युला कळाला नाही, परत सांग. सगळेजण परत येतात रे. बर ठीक आहे. हे 3 झालं. आता हे आपण कशाला गेलतो ह्याला गेलतो बरोबर. आता ह्याला घ्या ऍज इट इज. PB परपेंडिक्युलर टू AC. ह्याला काय लिहिणार PB आहे तर PB ऍज इट इज. ह्याला जसं केलं ना तुम्ही तसं ह्याला करायचं इज इक्वल टू 0. आता एवढंच आहे. हे फक्त आता हे तुम्ही करणार. ह्याच्या पुढची स्टेप मी सांगणार. ह्याला फक्त मल्टिप्लाय करा. आतमध्ये काय येणार मलाच करावं लागेल. पण PA बार BA बार ह्याला कसं लिहू शकतो P बार मायनस B बार आणि ह्याला C बार मायनस A बार इज इक्वल टू इकडे. हे फक्त एकदा बघून घ्या एकदम इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ह्याला रफ करतो. हे बघा आता इथे लिहू शकतो
पी बार मायनस बी बार इंटू सी बार मायनस ए बार इज इक्वल टू, मल्टिप्लाय करा ह्याच्या आतमध्ये, पी बार इंटू सी बार पी सी बार मायनस पी ए बार, डॉट प्रोडक्ट मध्ये ए पी बार पण चालतं ना, असं काय नाही, पी ए बार ए पी बार एकच आहे, पी बार ए सी, पी बार सी बार आणि पी बार ए बार, नंतर इथे काय येणार मायनस बी बार सी बार मायनस मायनस प्लस ए बार बी बार ए बार इज इक्वल टू 0. हे झालं चौथं, हे झालं तिसरं. आता ह्याला ना प्लस करा मायनस करा काही करा, इंटू करा डिवाइड करा, घेणं देणं आलं. काय पाहिजे तुम्हाला, काय फाइंड करायचं, सी डी परपेंडिक्युलर टू ए बी आहे, तर सी पी पण ए बी ला परपेंडिक्युलर आहे, प्रूव्ह करायचं आहे ना. आपला प्रॉब्लेम काय माहितीये, थोडं पण आपण असं अवघड बघितलं ना आपण क्विट करून जातो माहितीये. अरे जगा राव, एलॉन मस्कच्या माइंडसेटने जगा, एलॉन मस्कच्या माइंडसेटने. काय, त्याला कोणी इंटरव्ह्यू बघत होतो मी, त्याला कोणी विचारलं, सर तुम्ही जर गोल बनवला तुम्हाला काय करता की तुम्ही त्या गोलला अचीव करा. तर एलॉन मस्कला कोणी विचारलं, जर तुम्ही कोणता गोल बनवला तर तुम्ही मोटिवेट कसं होता की तुम्हाला त्या गोलला अचीव करायचंय. तो एलन मस्क म्हणला, मला सॉरी मला तुमचा क्वेश्चन नाही कळाला. तो परत म्हणाला, एक इंटरव्ह्यू कोणा घेत असेल तो परत म्हणाला, जर तुम्ही कोणता गोल बनवला तुम्हाला तो अचीव करायचा ह्याच्यात तुम्ही काय मोटिवेट करता स्वतः. तर एलॉन मस्क म्हणला, मला अजून नाही कळाला तुमचा क्वेश्चन, जर मी कोणता गोल बनवला तर मला त्याला अचीव करायचंय, म्हणजे ह्याच्यात मोटिवेशनची गरज काय. समथिंग हॅज टू बी डन, इट हॅज टू बी डन. जे ठरवलंय ते झालं पाहिजे, संपलं. इट हॅज टू बी डन. बोर्डचा पेपर द्यायचा, 100 पैकी 100 आले पाहिजे, आलेच पाहिजे. मोटिवेशनची काय गरज आहे ना. तर ह्याच्यावरती आता ह्याला जसं बुक मध्ये सबट्रॅक्ट दिले, ह्या आम्हाला लगेच प्लस करा मायनस करा काही करा, पण बुक मध्ये आता सबट्रॅक्ट दिलाय तर आन्सर ते येणार, म्हणून सबट्रॅक्ट करून मी दाखवून त्याच्यात काय अर्थ नाही. सबट्रॅक्ट ह्याला सबट्रॅक्ट करा चौथं म्हणून तिसरं, पी सी बार मायनस पी ए बार मायनस बी सी बार प्लस बी ए बार मायनस, याला मायनस करा, कुठं गेलं ते, याला तुमचं काय येणार आहे, इथं मायनस करून दाखवतो, पी सी बार. ठीक आहे, हे मायनसची साईन ह्याला पण लागेल, मग हे आतमध्ये जाईल तर हे प्लस होईल, म्हणजे हे पी बी बार होईल, बरोबर. हे आतमध्ये जाईल हे परत प्लस होईल, हे प्लस ए सी बार आणि मायनसचं हे काय होणार प्लस, तर प्लस ए बी बार. हे कळालं, पी सी बार मायनस पी सी बार पी ए बार पी ए ना मायनस पी ए प्लस पी बी ए. ठीक आहे, हे असंच राहून दे, मायनस पी ए बार एज इट इज. बी सी, इथे कुठे बी सी का नाहीये, ह्याला पण एज इट इज राहून दे, बी ए मायनस बी ए, बी ए ना, बी आणि ए बी कॅन्सल. आता हे बघा, ए बी ए डॉट बी आणि प्लस बी डॉट ए, हे कॅन्सल होऊ शकतं. कसं, ए डॉट बी ए बार बी बार डॉट नाही, हा प्लस ए, तर ह्याला कसं मायनस लिहून ए डॉट बी पण लिहू शकतो, मग हे आणि हे असं वेक्टर फॉर्म. थोडं वेक्टर बेसिक्स शिकून घ्या, आता मी तर शिकवलं नाही, पुस्तकात तुम्ही बघितलं ना स्टार्टिंग पासून थोडस, वेक्टर काय, झिरो वेज काय, स्पेस मध्ये काय आहे ते तुम्हाला सगळं कळून जाईल. मायनस पी ए मायनस बी सी हे आलं, हे आणि हे कॅन्सल झालं, राहिलं काय, पी बी बार प्लस पी बी बार, हे राहिलं हे आणि हे राहिलं, प्लस पी बी बार प्लस ए बार सी बार. ठीक आहे, आता पी ए बारला तुम्ही काय लिहू शकता, मायनस आहे ना, यातनं जर एक काम करा, पी आणि पी सेम आहे, हे बघा ह्याच्यात हे आणि हे ह्याच्यात सेम आहे, यातनं ना पी कॉमन घ्या, तर पी, तर काय राहील, बी मायनस ए राहील, कारण की ए ची साईन कोण आलं तर ए आहे, म्हणून ते ए आतमध्ये ठेवला. साईन बघा, प्लस असेल ना ते आधी, मायनस असेल ना ते नंतर ठेवायचं, कन्फ्युजन नाही. हे ठीक आहे, हे एवढं कळालं. तर ह्यातनं काय येणार कॉमन, इथनं जर ह्याच्यात आणि ह्याच्यात बघितलं तर सी कॉमन, तर मायनस जर सी कॉमन घेतला तर तुमच्याकडे राहील बी बार मायनस ए बार, मायनस सी कॉमन घेतला, मायनस जर आतमध्ये गेलं तर मायनस बी बार प्लस ए बार होईल. ठीक आहे, मायनसचं फक्त लक्षात ठेवा.
आता बघा, जर यातनं बी बार मायनस ए बार जर कॉमन घ्या, बी बार मायनस ए बार, तुमच्याकडे राहील काय, पी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0 सगळीकडे. परपेंडिक्युलर आहे, वेक्टर आहे, परपेंडिक्युलर असेल तर 0 येतो, काही असेल. बी मायनस ए ला आपण बी मायनस ए, तर याला ए बी लिहू शकतो, आणि याला डॉट पी सी आहे तर याला सी पी पण लिहू शकतो, इज इक्वल टू ह्यालाच आपण ह्याला कसं लिहिलं स्टार्टिंगला, कुठे मी रफ केलं का, ह्यालाच आपण असं लिहिलं, आता हे असं आहे तर ह्याला असं लिहू शकतो, ह्याला ए पी आहे, ह्या ए पी ला कसं लिहू शकतो, ए पी. ह्या फॉर्मला आपण कसं लिहिलं, हे होतं तेव्हा हा लिहिता, ह्या फॉर्मला हे लिहू शकतो, तर या फॉर्मला पण हे लिहू शकतो, ए पी परपेंडिक्युलर टू सी पी. प्रूफ काय करायचं होतं, सी पी ए, सी पी परपेंडिक्युलर टू ए पी, आलं, ए पी ए बी सी पी परपेंडिक्युलर टू ए बी, सी पी परपेंडिक्युलर टू ए बी, एकच आहे, हेन्स प्रूव्ड. इतना ही निकालना था. अल्टिट्यूडचा मीनिंग काय, दोन लाईनी एक पॉइंट वरून जातात, ते प्रूव्ह करा की तिसरी लाईन पण तिथनं जाते, हा अल्टिट्यूडचा मीनिंग. अवघड काय याच्यात, एलॉन मस्कच्या माइंडसेटनी जगा, जसं सांगितलं तसं. टेन्शन घ्यायचं, बोर्डाचा पेपर झाला, लई आता केसेस चालू आहेत, छोटीशी गोष्ट नाही कळाली, एक क्वेश्चन नाही कळला, सुसाइड अटेम्प्ट वरती जात. इंडिया सांगताना लास्ट वाट, इंडिया टॉप 10 कंट्रीज मध्ये येते इन द मीन्स ऑफ सुसाइड अटेम्प्ट. यू कॅन बिलीव्ह इट. सुसाइड इज अ परमनंट सोल्युशन ऑफ टेम्पररी प्रॉब्लेम. प्रॉब्लेम संपत नाही, ट्रान्सफर होती तुमच्यापासून तुमच्या फॅमिलीवरती. सुसाइड वगैरे काय तसलं काय नाही. पेपर मध्ये मला येत नाही, मला पास करा, मी आजारी आहे, पप्पा आहेत, काही 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 घेणं देणं नाही. पेपर आपल्याला लिहायचं, येतंय तर, नाही येत तर चला ठीक आहे ना. काही मोटिवेट नाही, डिमोटिवेट. जगात 50% पेक्षा मोठी माणसं ही न शिकलेली आहेत, मोठी माणसं ही न शिकलेली आहेत, फेल आहेत लाईफ मध्ये. धीरूभाई अंबानी एक्झाम्पल घेतलं तर, धीरूभाई अंबानी कुठं काय भजिया काय विकत होता, भजीपाव, तिथनं रिलायन्स इंडस्ट्री, IPL काय, जिओ सिनेमा काय, सगळ्यामध्ये घुसून ठेवलंय. 2 वर्ष फुकट दिलं इंडियाला, अजून काय पाहिजे है ना. तर असं नाही की हे आलं म्हणजे नाही आलं म्हणजे काही संपलंच आपलं, यायला पाहिजे. कारण की हे जर नाही आलं ना, नवीन क्रिएट नाही करू शकत तुम्ही. तुम्हाला जर एका कंपनीचं मालिक बनायचं, तुम्हाला पहिला नोकर बनावं लागतं है ना. पहिला नोकरी करून मग ते हळूहळू 10 वर्षानंतर तुम्ही मालिक बनता. मग ह्याचं पण तसंच आहे, हळूहळू करत, हेच नाही आलं तुम्ही मालक कसं बनणार, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करणार. हा क्वेश्चन तुम्हाला हेच कळालं नाही, तुम्ही मालक विचार हित आहे पण मेहनत हित आहे. तर हे जे आहे ते मेहनत करत राहा है ना. मी सांगत राहील, तुम्ही हितनं ऐकून हितनं सोडाल, असं चालणार. तुम्हाला माझं लेक्चर सुटलं चालेल, कोणाचं दुसऱ्याचं लेक्चर सुटलं चालेल, जेवण सुटलं चालेल, सीईटीचे 200 प्रश्न आणि बोर्डाचा आता 2-3 तास प्रत्येकाला सुटलं गेलं नाही पाहिजे है ना. तर ठीक आहे है ना. 3 क्वेश्चन 4 मार्क, 4 मार्कला एखादं फिक्स येईल आलं तर ठीक आहे. तर भेटू आपण परत नेक्स्ट लेक्चरला, तोपर्यंत बाय.